पुण्याची एक कल्पना सुचली आहे. खरं तर ती पापमुक्तीची कल्पना आहे आणि संविधानाचा जो जाच चालतो आपल्या भारतीय नागरिकांवर, त्या संविधानाच्या जाचातून मुक्त होण्याचा एक मार्ग सुचला आहे, तो सांगायचा आहे. म्हणजे झालं आहे असं की भारतात निवडणुका खूप होत राहतात आणि त्या सलग असतात. 5 वर्ष या देशाचा खूप मोठा बिझनेस धंदा हा निवडणुका घेणं हाच आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून सहकारी सोसायट्यांपासून संसदेपर्यंतच्या खूप निवडणुका, राष्ट्रपती पदाच्याही निवडणुका. तर निवडणुका खूप होतात आणि या निवडणुकांमध्ये कुठलीही निवडणूक असू दे बरं का, म्हणजे अगदी राष्ट्रपतीची निवडणूक असली तरीही लोकांना, मतदारांना काही ना काही आमिष, काही ना काही गाजरं अशी दाखवली जातात आणि दिली पण जातात. म्हणजे हे पोकळ निवडणूक नसते बरं का. म्हणजे नुसत्या आश्वासनांवर ही निवडणूक होत नाही. या निवडणुकीत पैसे वाटले जातात, दारूच्या बाटल्या वाटल्या जातात, कपडे वाटले जातात, वस्तू वाटल्या जातात, जमिनी वाटल्या जातात, मग पुढची पदं वाटली जातात. राष्ट्रपतीच्या निवडणुकांना ते चालतं. तर ही गाजरं आणि आमिष ही शक्यतो कायद्यानुसार गुन्हा आहेत. म्हणजे संविधानानं सांगितलं असं काही करू नका बंधूंनो आणि भगिनींनो. पण संविधान फाट्यावर मारायची सवय असलेला हा देश आहे. पण मग एक आहे की संविधानाच्या दृष्टीनं पण पाप आहे निवडणुकांमध्ये काहीतरी घेऊन मतदान करणं. आणि एकूण धार्मिक आपलं जे काही आहे सगळं, धर्मांनी सुद्धा सांगितलं की पापं करू नयेत. पाप म्हणताना मग चोऱ्या, चपाट्या, लाचलुचपती असं काही करू नये असं धर्मांनी पण सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की आता आपण जरा सत्यवादी झालं पाहिजे. आपलं झालं आहे असं की कायद्यात, कागदावर, संविधानात आपण फार सत्य आहोत. प्रत्यक्षात असत्य वर्तणुकी खूप चालतात. तर हे दुहेरी जगणं हेच मुळात पाप आहे. असं दुहेरी जगावं लागणं हीच मुळात घाणेरडी गोष्ट आहे, गलिच्छ गोष्ट आहे आणि मानसिक त्रास होतो आपल्याला. म्हणजे जे पैसे देणारे उमेदवार आहेत आणि पैसे खाणारे मतदार आहेत, यांना मनात माहिती असतं हे पाप करतोय आपण, आणि त्यांना रुकरुक लागून राहते हो, आणि फार त्रास होतो मानसिक. म्हणजे वर ते दाखवत नसले आणि निर्लज्जपणे थोबाड बथ्थड ठेवून ते वागत असले तरी अंतरात्मा असतोच ना प्रत्येकाला. उमेदवाराला पण असतो आणि मतदारांना तर असतोच असतो. मतदार तर राजाच असतो आणि राजा भिकाऱ्यासारखे पैसे घेणार, हे आणखी त्यातलं वैगुण्य आहे. सोपं असं आहे की आपण खरोखरच सत्य वाटलं पाहिजे. तर संविधानात बदल केला पाहिजे, कायद्यांमध्ये बदल केला पाहिजे असं मला वाटतं. तो असा आहे की हे निवडणुका वगैरे घ्यायच्या तर त्या रीतसर घेतल्याच पाहिजेत. पण मला असं वाटतं की करावं असं की लोकांनी, जे काही उभे राहणारे लोक आहेत त्यांना निवडणूक आयोगानं एकदा बाजारात बोलवावं. कुठं बाजार भरवायचा आहे दारात कुठल्या कार्यालयाच्या, तिथं बाजारात बोलवावं, सगळ्यांना उभं करावं आणि मतदानाची बोली लावावी. कोण उमेदवार प्रत्येक मतदाराला किती पैसे देऊ शकतो, किती दारूच्या बाटल्या देऊ शकतो, किती कोंबड्या देऊ शकतो, किती साड्या देऊ शकतो, काय काय देऊ शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टी देऊ शकतो, हे थेटच बोलायला पाहिजे. त्याची बोली लावली पाहिजे की आम्ही अमुक उमेदवार, या पक्षाचा उमेदवार अमुक अमुक देणार बुवा पब्लिकला. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार त्याच्यापेक्षा वरचढ देतोय का, त्याच्यावर बोली लावायची. आणि सगळ्या उमेदवारांना ते करायचे. जे 10 उमेदवार असतील, 100 उमेदवार असतील, 700 उमेदवार असतील, त्या सगळ्या उमेदवारांनी आपापली बोली लावायची की मी या निवडणुकीला मला निवडून द्या, मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आगाऊ इसार म्हणून हे सगळं देऊन टाकतो, जे जे ठरलं आहे ते. आणि या बोलीवर निवडणुका हव्या. सर्वाधिक बोली, सर्वाधिक मतदारांना विकत घेण्याची ताकद असलेला जो उमेदवार आहे ना, तो निवडणूक आयोगानं घोषित करावा. आणि मग तो काय ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत जे कोण निवडून येणार आहेत ना, या प्रक्रियेनं निवडून आणावेत. फार मजा येईल हो. आणि सत्यवादी ठरू. रुखरुख नाही, अंतरात्म्याला त्रास नाही, नेणीवा जाणीवा असली भानगड नाही, सत्यवादी वागले, उघडपणे सगळं चालू आहे, असं झालं तर किती प्रामाणिक आणि पुण्यवंतांचा देश होऊन बसेल हा.
तर मला वाटतं पुण्यवंतांचा देश व्हायचा असेल तर निवडणुकांमध्ये ही जी गुपचूप खेळायची घाणेरडी खेळी आहे ती उघडच करावी. ती गुपचूप राहणार नाही, घाणेरडी पण राहणार नाही, शुद्ध पवित्र चारित्र्यवान अशी खेळी होईल ती. तर मला असं वाटतं की ते करावं. देश पुण्यवंतांचा देश करावा. आणि त्यातली मोठी भानगड अशी आहे, काही टक्के लोक असे अजून बावळट आहेत आमच्यासारखे की जे काहीच घेत नाहीत कुणाकडनं आणि इमानदारीत मतदान करतात. त्यांची मतं वाया जातात ना हो. 100% मतं पडायची असतील, 100% मतदान होणारच बघा काही द्यायचं ठरलं तर. आणि आमच्यासारख्या बावळट जे गरीब राहतात ना कायम, योग्य उमेदवार निवडणं, योग्य पक्ष निवडणं, असल्या वाईट भानगडींमध्ये जे पडलेले आमच्यासारखे मूर्ख मतदार आहेत या देशातले, त्यांचंही भलं होईल हो. प्रत्येक निवडणुकीला काही ना काही मिळणार असेल तर मग थेटच म्हणजे तो एक अख्ख्या भारतातल्या नागरिकांना तो चांगला व्यवसायच मिळून जाईल ना हो. आणि मग पुढारी काय खातात वर आणि याचा हिशोब नाही. रेटच ठरवून घ्यायचे प्रत्येकाचे आणि बोल्या लावायच्या. त्या दलाली बाजारात जशा बोल्या लागतात ना तशा बोल्या लावायच्या. दलाल बाजार करू आपण याचा, सट्टा बाजार. ज्याची जास्ती ऐपत आहे तो पैसे देईल, काय जे लागतंय ते देईल, घरं पण बांधून देईल. तर हा खुला कारभार झाल्यामुळं हा देश पुण्यवंतांचा होईल. महान संस्कृती होतीच आधीपासून आपली, पण महान संस्कृती अशा गुपचूप धंद्यांनी बाटते आणि बदनामी होते देशाची, उमेदवारांची, मतदारांची. आपण सगळे बदनामीपासून वाचू आणि सगळेचे सगळे मिळून पुण्यवंत होऊ. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तर हाच एकमेव सुपंथ आहे. अशा घाणेरड्या गुपचूप पैसे देण्याच्या पंथाला जाण्यापेक्षा आणि पापाची ओझी अंगावर घेण्यापेक्षा मोकळे होऊ, आनंदी होऊ, देश आनंदात होऊ. बरं, उमेदवार पैसे देणारच असल्यामुळं त्याच्यावर आपण पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप करणार नाही कधीच आयुष्यभर. त्याला जे खायचं आहे, काय जी कंत्राटं मिळवायची, जे लुटायचं आहे, जो भ्रष्टाचार तोही उघड, त्याला करू देऊ, मतदारांच्या बाजूनं मान्यता देऊ. पण देशातलं 100% मतदान या प्रक्रियेनं होईल. आमच्यासारख्या गरिबांनाही धंदा मिळेल. आली निवडणुकी आम्ही हिरीनं जाऊ बाजारात, दलाल बाजारात, किती भाव फुटतोय आणि किती पाकिटे येत आहेत, किती वस्तू येत आहेत, वॉशिंग मशीन आणि प्रेशर कुकर. आणि समजा दरवर्षी प्रेशर कुकर खूप जमले तर त्याचं दुकान सुद्धा काढू, त्यानं धंदा वाढेल आमचा. एकच वस्तू समजा पुन्हा पुन्हा आपल्याला लागण्यात आहेरात नाही का, एकच वस्तू खूप जण देतात, करायचं काय हा प्रश्न पडतो. असं दर निवडणुकीला एक एक प्रेशर कुकर वगैरे असं ठरवूनच घ्यायचं. आपल्याला कशाचं दुकान काढायचं, प्रेशर कुकरचं काढायचं आहे, वॉशिंग मशीनचं काढायचं आहे, दात कोरण्याचं काढायचं आहे, कांटो करण्याचं काढायचं आहे. यंत्र असतात ती, उमेदवाराकडं ते मागायचं आणि दुकानदारी. व्यवसायाला लागतील बेरोजगार लोक आमच्यासारखे तर आणखी दुकानाला, रस्त्यावर बसतीलच दुकानाला. प्रेशर कुकर घ्या, प्रेशर कुकर. बरं, फुकट मिळाल्यामुळे स्वस्तात विकून मोकळे होऊ आपण. 1000 रुपयाचा प्रेशर कुकर 100 रुपयात, त्यानं बाजारात स्वस्त येईल, महागाई कमी होईल, असं एकूण मला सुचतं. आणि मग ते फालतूच्या योजना आहेत ना, लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वर्षाला मानधन वगैरे, इकडून पैसे तिकडून पैसे, 5 किलो राशन, सगळ्या झंझटीतनं, सगळ्या पापांमधनंच मोकळे हो. ती लाडकी बहीण योजना ही खूप लोक म्हणतात हरामखोरीची योजना आहे. बहिणी पण हरामखोर आहेत आणि देणारे पण हरामखोरच आहेत. घेणाऱ्या बहिणींना ती अक्कल नाही, तर बहिणींना नावं ठेवलेलं मला नाही आवडत. बहिणींबद्दल असं वाईट बोलू नये. लाडक्या बहिणी, एकूण या दलाली पद्धतीनं सगळेच्या सगळे मतदार लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी. वाटल्यास लाडके बाप म्हणा, लाडक्या आया म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा, पण ही कल्पना साक्षात अंमलात आलीच पाहिजे. या देशाची आणि काळाची नितांत गरज आहे. हा देश महान संस्कृतीचा होता, आणखी महानपणाला न्यायचा असेल तर हाच एकमेव सुंदर उपाय आहे की मतदारांनी उभं राहावं, दलाली पद्धतीनं त्यांच्या बोल्या निवडणूक आयोगानं लावाव्यात. 1001-1, 1001-2, 1001-3, दुसरा म्हणेल 2000, मग 2001, 2002, 2003 असं करावं. ज्याचा सर्वात जास्ती मोठा भाव फुटेल
आणि तो ते पैसे देईल रोख आणि वस्तू देईल, काय जे द्यायचं ते देईल. त्याला उमेदवार म्हणून निवडलं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून राष्ट्रपतीपर्यंत अशाच पद्धतीनं निवडणुका झाल्या तर हा देश महान संस्कृती म्हणून काळाच्या आणि समाजाच्या नोंदीत नोंदला जाईल, याचा इतिहास होईल. आणि जग, आपण तर विश्वगुरूचा ठेका मिरवतो. ते कोण कोण बोलतात, नागपूरकर आणि मग दिल्लीकर, गुजराती, जग में देश का डंका बज रहा है, हम विश्वगुरु है पहले से, हम अक्कल शिकाते हैं दुनिया को. तर ही पण अक्कल शिकू. जगभर ज्या निवडणुका चालतात ना त्या पण बोगसच असतात. बंदुकान, दारून, अंमली पदार्थ, पेट्रोल, अमक्यान तमक्यान, मी माझ्या देशासाठी हे करीन वगैरे, या झंझटींमधनं जगभरचे उमेदवार आणि मग ते आशेला लागलेले मतदार, पुन्हा ते होईलच. उमेदवारानं हे काम नाही केलं, ते काम नाही केलं, सारखी आपली बुडं आपटत बसण्यापेक्षा मतदार, ती जी काही बुडांना टेंगळं आणत बसतात 5-5 वर्ष, ती टेंगळं बंद होतील. जगभर जग आदर्श घेईल भारताचा, महान संस्कृतीचा, आणि ही संस्कृती अत्युच्च पातळीला जाईल, ब्रह्मांडाच्या उंचीला जाईल. भारत माता की जय.